नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्वालामुखीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। ज्वालामुखी ज्याला इंग्लिशमध्ये व्होल्कॅनिझम म्हटलं जातं, तर हे जे काही ज्वालामुखी आहे, तर ही ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो किंवा कोणत्या भागामध्ये सतत ज्वालामुखी येत राहतात। त्याचबरोबर प्रत्येक येणाऱ्या ज्वालामुखीपासून त्या ठिकाणी विध्वंस होत राहतो का किंवा प्रत्येक ज्वालामुखीपासून नुकसान होतं का, तर या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। आता सर्वात अगोदर ज्वालामुखी म्हणजे काय किंवा व्होल्कॅनिझम कशाला म्हणतात, तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूयात। आता या ठिकाणी तुम्हाला काही विधानं दिलेली आहेत। त्याच्यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे की कंप्लीट सिक्वेन्स ऑफ प्रोसेस ऑफ क्रिएशन अँड मूवमेंट ऑफ मॅग्मा, क्रिएशन ऑफ व्होल्कॅनिक लँडफॉर्म। याच्यामध्ये ज्वालामुखी म्हणजे थोडक्यात काय, ज्वालामुखी असं म्हटलं जातं। त्याच्यानंतरचं दुसरं विधान तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की व्होल्कॅनिझम इज नॉट रँडम, म्हणजे जो काही ज्वालामुखी आहे तो ज्वालामुखी आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे असं कुठेही आढळून येणार नाही, तर तो एका विशिष्ट ठिकाणी असा ज्वालामुखी आपल्याला या पृथ्वीवरती आढळून येतो। म्हणजे त्याचे काही लोकेशन आहेत, त्याच ठिकाणी या ज्वालामुखीचा उद्रेक होत राहतो। त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे ज्या भागामध्ये ज्वालामुखी आढळतात, तर असे काही लोकेशन फिक्स आहेत। तर ही जी माहिती होती म्हणजे व्होल्कॅनिझम म्हणजे काय या संदर्भात थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगितली। त्याच्यानंतर ज्वालामुखी किंवा जे काही व्होल्कॅनिझम आहे त्याच्यामध्ये दोन टाईप्स सांगितले जातात। त्याच्यामध्ये ज्वालामुखीचे दोन प्रकार सांगितले जातात। त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे ज्याला अँडेसायटिक लावा म्हटलं जातं किंवा अँडेसायटिक इरप्शन, ज्यालाच ॲसिड लावासुद्धा म्हणतात, आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला बेसॉल्टिक इरप्शन म्हणतात। बेसॉल्टिक इरप्शन किंवा त्यालाच बेसिक लावासुद्धा म्हणतात। आता हे जे काही दोन लावा रस आहेत, म्हणजे एक अँडेसायटिक लावा आणि दुसरा बेसॉल्टिक लावा, तर याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, तर जो काही अँडेसायटिक लावा आहे तो अँडेसायटिक लावा जो विध्वंसक स्वरूपामध्ये भूपृष्ठावरती येतो। याच्या मागचं कारण असं की अँडेसायटिक लावा जो आहे तो घट्ट स्वरूपाचा असतो। अँडेसायटिक लावा घट्ट स्वरूपाचा असण्यामागचं जे काही कारण आहे ते म्हणजे या अँडेसायटिक लावामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त असतं। आणि मग अँडेसायटिक लावाचा उद्रेक कोणकोणत्या ठिकाणी होतो, ज्या ठिकाणी लिथोस्फिअरमध्ये असणाऱ्या ज्या काही प्लेट्स आहेत त्या प्लेट्सचं कन्व्हर्जन ज्या भागामध्ये होतं त्या ठिकाणी अँडेसायटिक लावाचा उद्रेक होतो। म्हणजे आता या प्लेट्स कोणत्या आहेत, तर या भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ओसेनिक प्लेट्सचं कन्व्हर्जन होतं अशा ठिकाणी सुद्धा ज्वालामुखीचे उद्रेक होतात। आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी एखाद्या भागामध्ये ओसेनिक प्लेट आहे, एखाद्या भागामध्ये कॉन्टिनेंट प्लेट आहे, तर या दोन्ही प्लेट्सचं जिथं कन्व्हर्जन होतं तर अशा ठिकाणी सुद्धा अँडेसायटिक लावाचा उद्रेक होतो। अँडेसायटिक लावाचा उद्रेक होण्यामागचं कारण म्हणजे हा लावा घट्ट स्वरूपाचा असतो। जिथं दोन प्लेट्सचं कन्व्हर्जन होतं म्हणजे त्याच्यामध्ये एक ओसेनिक प्लेट्स असणं महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही जर कॉन्टिनेंट प्लेट्स असतील तर त्यांच्यामधून अँडेसायटिक लावा निर्माण होणार नाही, कारण दोन ज्या कॉन्टिनेंट प्लेट्स असणार आहेत तर त्यांची डेन्सिटी अगोदरच खूप कमी असते, आणि मग अशी कमी डेन्सिटी असणारे जे काही प्लेट्स आहेत ते खाली सबडक्शन त्यांचं होणार नाही। त्याच्यामुळे एखादी प्लेट ओसेनिक प्लेट असणं महत्त्वाचं आहे, कारण ओसेनिक प्लेटची डेन्सिटी जास्त असते, आणि ओसेनिक प्लेट ज्यावेळेस मेंटलमध्ये सबडक्शन व्हायला लागतं ओसेनिक प्लेटचं, त्यावेळेस ओसेनिक प्लेट ही बेसॉल्टिक खडकापासून बनलेली असते, आणि बेसॉल्टिक खडक ज्यावेळेस मेंटलमध्ये जायला लागतो त्यावेळेस प्रावरणामध्ये गेल्यानंतर हा जो काही बेसॉल्टिक खडक आहे त्याचं हाय टेम्परेचरमुळे काय होतं की हाय टेम्परेचरमुळे त्या बेसॉल्टिक खडकाचं रूपांतर अँडेसाईटमध्ये होतं, अँडेसाईट लावामध्ये होतं। आणि मग हा जो काही अँडेसायटिक लावा आहे किंवा ज्याला आपण ॲसिड लावा म्हणतो, हा ॲसिड लावा वजनाने खूप हलका असतो, आणि मग हा ॲसिड लावा जो आहे तो ॲसिड लावा भूपृष्ठाच्या खाली थांबणार नाही, कारण एक लक्षात घ्या की पृथ्वी सतत रोटेशन करते, पृथ्वीचं सतत व्हायब्रेशन होतं, आणि त्याच्यामुळे ज्या हलक्या वस्तू आहेत त्या हलक्या वस्तू नेहमी पृथ्वीवरती येण्याचा प्रयत्न करतात। जसं आपण एखाद्या सुपलीमध्ये गहू घेऊन ज्यावेळेस गव्हाचं व्हायब्रेशन आपण करतो त्यावेळेस जी छोटी छोटी वजनाने हलकी असणारी जी काही साळ आहे किंवा पाचोळा आहे तर तो गव्हाच्या वरती येतो। एक्झॅक्ट त्याच पद्धतीनं अँडेसायटिक लावा जो आहे तो जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये थांबणार नाही,
त्याची डेन्सिटी कमी झालेली असते, तो घट्ट स्वरूपाचा आहे आणि मग त्या ठिकाणी अँडेसायटिक लावाची निर्मिती होऊन तो भूपृष्ठावरती वेगाने येण्याचा प्रयत्न करतो आणि जिथं तो भूपृष्ठावरती येतो अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा अँडेसायटिक लावा विध्वंस घडून आणतो किंवा जिथं अँडेसायटिक इरप्शन होतं तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विध्वंस किंवा स्फोट घडून येतो. मोठमोठे खडक बाहेर फेकले जातात आणि आजूबाजूच्या मानवी वसाहतीवरती मोठ्या प्रमाणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. हे जे काही अँडेसायटिक लावा आहे किंवा जिथं अँडेसायटिक इरप्शन घडून येतं या लावारसापासून मोठमोठ्या पर्वतरांगा निर्माण होतात. त्याच्यानंतर दुसरा जो लावारसाचा प्रकार आहे, जसं तुम्हाला सांगितलं की बेसॉल्टिक इरप्शन, हा जो काही बेसॉल्टिक लावा आहे किंवा ज्याला आपण बेसिक लावा म्हणतो, त्याचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर तो हायली फ्लुइड असतो, तो पातळ स्वरूपाचा असतो आणि मग त्याचा विस्फोट होणार नाही. हा जमिनीमधून येत असताना हा डायरेक्टली मेंटलमधून म्हणजेच प्रावरणामधून हा लावा बाहेर येतो आणि प्रावरणामधून हा बेसॉल्टिक लावा ज्यावेळेस जमिनीवरती येतो त्यावेळेस त्याचा स्फोट घडून येणार नाही. बेसॉल्टिक लावाचा स्फोट का घडून येत नाही? कारण बेसॉल्टिक लावा हा हायली फ्लुइड असतो, पातळ स्वरूपाचा असतो आणि मग असा लावा जमिनीवरती येत असताना अगदी शांतपणे जमिनीवरती तो येतो आणि जमिनीवरती अगदी शांतपणे तो स्प्रेड व्हायला लागतो. म्हणजे जसं अँडेसायटिक लावा बाहेर येत असताना स्फोट घडून येतात तसं बेसॉल्टिक लावा किंवा बेसिक लावा जमिनीवरती येत असताना ते अगदी शांतपणे येतात आणि जसं एखादं पाणी स्प्रेड होतं त्या पद्धतीनं हा बेसॉल्टिक लावा त्या ठिकाणी स्प्रेड व्हायला लागतो. आता हा जो काही बेसॉल्टिक लावा आहे याच्यापासून कोणते लँडफॉर्म तयार होतात? तर हा बेसॉल्टिक लावापासून पठारांची निर्मिती होते. जसं आपल्या दख्खनचं जे काही पठार आहे किंवा भारताचा जो काही पेनिन्सुलाचा भाग आहे हे संपूर्ण पठारी प्रदेश हे बेसॉल्टिक इरप्शनमुळे घडून आलेलं आहे. हा जो काही बेसॉल्टिक लावा आहे याचे अनेक थरावरती थर या भारताच्या दक्षिणेकडल्या भागामध्ये जमा झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी पठारी भाग निर्माण झालेला आहे. कदाचित त्या ठिकाणी जर अँडेसायटिक लावा बाहेर आला असता तर आज आपल्याला या ठिकाणी पठारी प्रदेश पाहायला भेटला नसता, तर इथं आज ज्वालामुखी पर्वत आपल्याला पाहायला भेटली असते. कारण जिथं अँडेसायटिक लावा बाहेर येतो तिथं ज्वालामुखी पर्वताची निर्मिती होते आणि जिथं बेसॉल्टिक लावा बाहेर येतो त्या भागामध्ये त्या ठिकाणी पठारांची निर्मिती होते. मग आता जगाच्या पाठीवरती यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं आहे? जिथं जिथं कन्व्हर्जन बाउंड्री घडून येते आणि ओसेनिक प्लेट जर असेल तर अशा भागामध्ये त्या ठिकाणी अँडेसायटिक लावा बाहेर येतो. मग नकाशामध्ये जिथं जिथं कन्व्हर्जन बाउंड्री आहेत यांचं सर्वाधिक जास्त प्रमाण पॅसिफिक रिंग ऑफ फायर, ज्याला आपण अग्नी कंकण म्हणतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अँडेसायटिक लावा आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्यांची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. बेसॉल्टिक लावाचं इरप्शन कुठे होतं? तर ज्या ठिकाणी हॉटस्पॉटची लोकेशन आहेत किंवा जिथं डायव्हर्जन बाउंड्री आहे अशा ठिकाणी बेसॉल्टिक इरप्शन किंवा बेसॉल्टिक लावा त्या ठिकाणी बाहेर येतो. तर हे ज्वालामुखीचे दोन प्रकार, एक बेसॉल्टिक लावा किंवा बेसॉल्टिक इरप्शन किंवा ज्याला आपण बेसिक लावा म्हणू, दुसरा अँडेसायटिक लावा किंवा त्याला ॲसिड लावासुद्धा म्हणतात किंवा त्याला आपण अँडेसायटिक इरप्शन म्हणू. तर अशा पद्धतीनं हे लावारसाचे दोन प्रकार सांगितले जातात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब जर केलं नसेल तर करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण याच्या पुढचे असे बरेच आणखीन व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केल्यानंतर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकतं. धन्यवाद.